नमस्कार. आपण पाहता जनजागृती लाईव्ह न्यूज. यवतमाळ जिल्हा अखिल भारतीय कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष तथा उमरखेड मतदारसंघाचे माजी आमदार लोकनेते ॲडव्होकेट अनंतराव देवसरकर यांच्या स्फूर्तिदिनी सातारी येथे त्यांच्या समाधीस्थळावर साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी उमरखेड तालुक्यातील अनेक नेते मंडळी व कार्यकर्ते तसेच सातारी गावातील बहुसंख्य मंडळी त्यांना त्यांच्या स्फूर्तिदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्याकरता उपस्थित होते. जनजागृती लाईव्ह न्यूजसाठी राजेश कदम, सातारी. आज या ठिकाणी आदरणीय वकील साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व सातारीवासी जमले आहेत. सर्व कॉलेजचं प्राध्यापक वर्ग, शिक्षक मंडळी सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेत. कारण आदरणीय वकील साहेब यांनी या समाजामध्ये आणि या परिसरामध्ये एक शिक्षण संस्था उभारून एक तळागाळातला एक विद्यार्थी शिकले पाहिजे यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि आज जरी नसतील तरी त्यांचे विचार सतत हे प्रेरणादायी राहतील. म्हणून आम्ही सर्व सातारीवासी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आज 26 नोव्हेंबर 2025 या उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार, शिक्षण महर्षी श्रद्धेय ॲडव्होकेट अनंतरावजी देवसरकर साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याकरिता या ठिकाणी मतखंडातील आणि या विभागातील साहेबांवर जीवाभावानं प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. लोकनेते ॲडव्होकेट अनंतरावजी देवसरकर साहेब यांनी या सर्व समाजातील घटकांसाठी, त्यांच्या मुलांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी, सामाजिक प्रगतीसाठी विविध शिक्षण संस्था काढल्या आणि त्यामधून आज बहुजनांची मुलं, विविध समाजातील मुलं शिक्षण घेत आहेत. तर अशा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाती सापडे बोध करा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशी साहेबांची कीर्ती होती. साहेबांनी एखादा शब्द जर दिला तर ते पूर्ण करायचे. आजही त्यांच्या पाठीमागे सुद्धा तेवढ्याच आदरानं त्यांचं नाव घेतलं जाते आणि एक लोकनृत्याचं हेच एक लक्षण आहे की काळानुसार तर बदलणारे भरपूर पाहिले, परंतु काळावरही मात करणारे असे काही व्यक्तिमत्व आहेत. त्यापैकी आमचे साहेब आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था अंतर्गत जेवढे महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत, मॉडर्न पब्लिक स्कूल असेल, त्यानंतर दादाभाऊ पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असेल, सावित्रीबाई फुले विद्यालय असेल, माधवराव पाटील राऊत आंबोडा विद्यालय असेल, सर्व या ठिकाणी सर्व कर्मचारी, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी आलेली आहेत. त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त आज मी आमच्या सर्व कर्मचारी वृंदाच्या वतीने साहेबांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांची प्रेरणा आम्हाला सतत राहो. त्यांनी दिलेला जो वारसा आहे तो वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करू आणि या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम, ज्ञानदानाचं काम करण्याचं काम आमच्यावर जे दिलेलं आहे ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. पुनश्च एकदा मी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि या संविधान दिनाच्या निमित्त पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि अभिवादन सुद्धा करतो. धन्यवाद.